भद्रावती तथा वरोरा तहसील के घरकुल योजना के लाभार्थियों को शासकीय दर में रेती उपलब्ध करके देने की मांग शिवसेना नेता मुकेश जीवतोड़े के साथ अन्य लोगों ने की। तो आइए सुनते हैं इस संबंध में मुकेश जीवतोड़े ने क्या कहा। भद्रावती तथा वरोरा तहसील में घरकुल योजना के लाभार्थियों को घर बनाने के लिए आवश्यक रहने वाली रेती न मिलने के कारण अनेक घरकुल के काम आधे अधूरे पड़े हैं और तहसील में रेती घाट बंद होने के कारण लाभार्थियों को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इसी पार्श्वभूमि पर शिवसेना लोकसभा संगठक मुकेश जीवतोड़े के नेतृत्व में वरोरा और भद्रावती तहसीलदार साथ ही उप विभागीय अधिकारी से चर्चा कर उन्हें निवेदन दिया गया है। इस मौके पर निवेदन देते समय उप तालुका प्रमुख मंगेश ढेंगड़े, युवा सेना पूर्व उप जिला प्रमुख महेश जीवतोड़े, धानोली उप सरपंच ज्ञानेश्वर खापने, डोंगरगांव खड़ी सरपंच मनीषा तुरानकर, उप सरपंच जगदीश चौधरी के साथ असंख्य नागरिक उपस्थित थे। तो आइए सुनते इस संबंध में मुकेश जीवतोड़े ने क्या कहा। आज या ठिकाणी सगळे ग्रामस्थ बेलोरा असो, टाकडी असो किंवा आपलं मांगली झालं, धानोली झालं, म्हणजे भद्रावती तालुक्यामधील व वरोरा तालुक्यामधील समस्त लोकांना घरकुलचा जो लाभ मिळून राहिला आहे, परंतु आपल्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये कुठेही म्हणजे घाट लिलाव झाले नसल्यामुळं त्याच्यामुळं इथं जो लोकांना रेतीचा जो पुरवठा आहे तो सातत्याने होऊन नाही राहिला व सगळ्यांचे घराचे कामं जे आहे ते थांबून आहे। तरी आज आम्ही म्हणजे तहसीलदार साहेबांना व एसडीएम साहेबांना सुद्धा या माध्यमातून निवेदन देऊन राहिलो की यांना म्हणजे तुम्ही शासनाच्या वतीने एका घरकुलासाठी कमीत कमी 6 बरास रेती तुम्ही उपलब्ध करून दिली पाहिजे। त्याकरिता आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे व त्याची प्रतिलिपी जी आहे ते आपले सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे माननीय नेते एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा आम्ही प्रतिलिपी पाठवून राहिलो व लवकरात लवकर ज्या पद्धतीने या योजनेचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळून राहिला आहे तर त्वरित 1 महिन्याच्या आतमध्ये इथं रेती उपलब्ध करून देण्यात यावी, त्यासाठी हे सगळे ग्रामस्थ इथं आले होते व सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हे निवेदन दिलं आहे व त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर सगळ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी, याच्यासाठी आपण हे आज निवेदन दिलं आहे। इथे CTV के लिए हमारे प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।